नका देऊ दूध ज्याच्यामध्ये सार, व्हॉट एव्हर इज देअर इन माय माइंड. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि बदलल्या माणसाच्या आवडी निवडीही. संत तुकाराम म्हणतात, ना आवडे तरी काय येतील हे भांड, घेऊन या तोंड काय हिते. इवन इफ आय डोंट लाईक इट. आजच्या सोशल मीडियाच्या युगात तरुणाई पाश्चात्य संगीतावर थिरकत असताना जगाच्या पाठीवर एक असा तरुण आहे जो शेकडो वर्ष जुन्या अभंगांचा गोडवा साता समुद्रापार पोहोचवण्याचं कार्य करतो. शब्द आहे पण तो ट्रोलच आहे. भांड म्हणजे ट्रोल. अ लॉट टू एव्हरीवन, बट यू कॅन ट्राय अँड गिव्ह जस्ट अ लिटल. अँड इफ वी कॅन डू दॅट, इफ वी कॅन हॅव दीज लिटल ऍक्ट्स ऑफ जेनरॉसिटी अँड ह्युमॅनिटी. हे आहेत पुण्यातील जेजुरीचे चंद्रकांत रेडियन, म्हणण्यापुरते परदेशी वंशाचे, कारण त्यांचे वडील आयरिश कॅनेडियन. माझे वडील आहेत ते आयरिश कनेडियन आहेत, म्हणजे ते आम्ही आयर्लंडचे मूळ आहोत. माझे वडील आहेत आणि ते कॅनडाला गेले त्यांचे पूर्वज, आणि 1-2 पिढ्या आधी, आणि तिथून माझे वडील भारतात आले. भारतामध्ये त्यांना म्हणजे निर्मला देवी हे गुरु त्यांच्या शरणी आले ते, आणि ते निर्मला देवींच्या शिक्षणाच्या माध्यमातून ते भारतात आले. त्यांनी मग भारतामध्ये येऊन आमची आई जी आहे, आईचं कुटुंब आहे, ते पण निर्मला देवींचं भरपूर करतात, ध्यानधारणा करतात, आणि निर्मला देवींमुळे त्यांच्या दोघांचं लग्न झालं. भक्तीनं प्रेरित होऊन ते भारतात आलेल्या वडिलांचे संस्कार आणि जेजुरीच्या मातीतील आईची माया या दोन्ही संगमातून चंद्रकांत घडले. त्यांच्या अंतरंगात संत तुकाराम कधी रुजले हे त्यांनाच कळलं नाही. जो बाबासाहेब आंबेडकरनी संत तुकारामांचा एक अभंग तो वाचून त्यांनी त्यांचा जो पेपर आहे मुकनायक, ते मुकनायक नाव ह्या अभंगामधनं ठेवलेलं आहे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. म्हणजे व्हॉट शॅल आय डू नाव बाय बिंग शाय अँड डॉसाईल. आय विल से व्हॉट एव्हर आय वॉन्ट वेन एव्हर आय वॉन्ट. तुका म्हणे आम्हा या जगी राहणे, जगाचे तारणे यासीसाठी. संत तुकाराम महाराजांचे अभंग इंग्रजीत भाषांतरित करून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याचा एक अत्यंत अभिनव उपक्रम हाती घेतलाय. आता जरासा इंटरेस्ट आला की मी म्हणजे खूप वेळा पाहिलेला असेल की तुम्ही पुस्तक छापता आणि ते 10 लोक पण विकत घेत नाहीत, म्हणून पण त्याचं पब्लिकेशन होईल, ते लोकांपर्यंत जाईल. मी आता इव्हेंटही घ्यायला लागलोय ज्याच्यामध्ये लोक जमा होतात, आम्ही सगळे ते तुकारामांचे अभंग वाचतो, त्याच्याबद्दल जरा डिस्कशन करतो, संवाद साधतो, आणि त्याचं भाषांतर मी प्रेझेंट करतो. भाषा कोणतीही असो, भक्तीला भाषेचं बंधन नसतं हेच चंद्रकांत यांनी सिद्ध केलंय. तर माझ्यासाठी म्हणजे मराठी आणि इंग्रजी म्हणजे विठ्ठलाचे 2 पाय आहेत, समरचरणी त्या विटेवर थांबलेले आहेत, तसेच मराठी आणि इंग्रजी माझ्यासाठी आहे. म्हणून जेव्हा मी इंग्रजीमध्ये जेव्हा भाषांतर करतो तेव्हा मला विठ्ठल इंग्रजी त्या भाषेमध्ये दिसतात मला, आणि जेव्हा मी मराठीमध्ये वाचतो तुकारामांचे अभंग तेव्हा मला ते तुकारामांच्या अभंगामध्ये पण विठ्ठल आणि विठ्ठलाचे चरण दिसतात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ते हजारो परदेशी नागरिक तुकोबांच्या विचारांशी जोडण्याचं काम करतायत. सार्थक लाजोनी नवे हित. द वर्ल्ड डज नॉट रेकग्नाइज अ म्यूट पर्सन. या बाय बिंग टिमिड नोबडी इज गोइंग टू प्रोग्रेस. म्हणजे लाजून कोणाचं हित होत नाही. शेवटी म्हणजे आता मी रावेतमध्ये राहत होतो, तिथे लोकांना रस्त्यावर उतरायला लागलं स्वतःची वीज चालू करायला. तेव्हा लाजून नाही चाललं, तेव्हा अर्ज वगैरे देऊन नाही झाला. रावेतकर जे लोक आहेत म्हणजे आपले मराठीच लोक आहेत, ज्यांनी म्हणजे जे रिस्पॉन्सिबल सिटीजन्स आहेत, चांगले लोक आहेत, त्यांनाही म्हणजे भांडायला लागलं. तेव्हा ते बाया शिव्यात येत होते रस्त्यांवरती. का? कारण की ते केल्याशिवाय स्वतःच्या घरातली वीज येऊ नव्हती शकत. म्हणजे तसा तो अभंग असा आहे की जग नाही करी मुखियाचा जाणं, सार्थक लाजोनी नवे हित. संस्कृती बदलली तरी संस्कार बदलत नाहीत हे दाखवून देणाऱ्या चंद्रकांत यांच्या या भक्तीच्या प्रवासाला आमचा मानाचा मुजरा. तुकाराम महाराज तर म्हणजे आहेतच जगद्गुरु, की यांनी असा अभंग लिहिला. पण ह्याच्यामुळे मला आंबेडकरांबद्दल पण म्हणजे त्यांच्याबद्दल जास्त मान वाटलं की त्यांचं किती वाचन असेल तुकारामांबद्दल. तुका म्हणे मना समर्थाशी गाठी, घालावी ही मांडी थापट. म्हणजे जेव्हा समर्थाला भेटतो, देवालाही भेटतो, तेव्हा असं संयम होऊन नाही भेटायचं. सज्जा सय्यद, ETV भारत, पुणे. म्हणजे हा जो ऍटिट्यूड आहे आणि